चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना आश्रमाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव शिवपुराण शिवजी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए ये महान ग्रंथ है शिवपुराण सन्मार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है सुनते सुजान करते हैं पान सुनते सुजान करते हैं पान शिव अमृत रस को पीजिए चरणों में ध्यान अपना दीजिए ध्यान अपना दीजिए जातीय रूप कल्याण रूप सबको मन को ये भाए मन मंदिर में बस जाए रे मन मंदिर में बस जाए रे शिव ध्यान लगा मन को ये जगा शिव ध्यान लगा मन को ये जगा मन अर्पण कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए 24,000 श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहा है शिव की महिमा बतलाए रे शिव की महिमा बतलाए रे हो जा पुनीत विषयों का जीत हो जा पुनीत विषयों का मन कामना सब कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए हे विश्वनाथ कर दे प्रणाम सब दुनिया सब पार लगाने वाले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन ये सफल सब कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए 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 नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव असं करा इथं कुमारी अनन्या श्रीशैल पाटील हिनं सुमधुर वाणीतून एक भजन म्हणणार आहे त्याच्यानंतर शिवमहापुराण कथा प्रारंभ होणार आहे जोरदार टाळ्या वाजवून अनन्याचं अभिनंदन करा आता ते भजन म्हणल्याच्या नंतर पुढची कथा प्रारंभ होते माथे पे चंदा जटाओं में गंगा त्रिनेत्र त्रिशूल दाने कैलाश निवासी अमर विनाशी
अनन्या पाटील, अनन्या श्रीशैल पाटील या कुमारिकेनं अत्यंत सुंदर शिवची स्तुती केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या लेकरासाठी. अगरबत्ती कोणी लावू नका. नमः पार्वतीपते शिव हर हर हर. जोरात म्हणा म्हणजे 2 घंटा थांबेल ती कसं तरी. नमः पार्वतीपते शिव हर हर. लंबोदर परम सुंदरम एकदंतम रक्तांबरम त्रिनयनम परमं पवित्रम उद्यम दिवाकर निभोज्वलकान्तिकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि. सच्चिदानन्दरूपाय सदसव्या शक्ति हेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः. नमः शिवाय सांबाय सुसुतायादिहेतवे पंचावरेण रूपेण प्रपञ्चनामृतायते. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रधे. वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्या प्रदा भव. श्रीरेणुकगणेशाख्यं रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य वन्देऽहं तं जगद्गुरु. शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. नमः शिवाय वो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय वो नमः
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल मल्लिकार्जुनम सौराष्ट्र सोमनाथेंच श्रीशैल मल्लिकार्जुनम सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल मल्लिकार्जुनम सौराष्ट्र सोमनाथेंच श्रीशैल मल्लिकार्जुनम उज्जैन मंगलेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन महाकालेश्वर ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन मंगलेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन महाकालेश्वर ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम
ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय परळ्यां वैद्यनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करम् परल्या वैद्यनाथेंच डाकिन्या भीमशङ्करम् परळ्यां वैद्यनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करम् परल्या वैद्यनाथेंच डाकिन्या भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने 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 नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय ॐ 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 नमः शिवाय वाराणसान्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वाराणसातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वाराणसान्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वाराणसातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये हिमालये तु केदारं घुष्मेशं शिवालये हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये हिमालये तु केदारं घुष्मेशं शिवालये नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति 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 नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः
शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः टाळ्या वाजवा नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले हर महादेव हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती शिव हर हर महादेव ओम शक्ती विशिष्ट परब्रह्मणे नमः पंडितं पंडिताराध्यं पिंडादिस्थलभूदकम् अखंडदंडवत् वंदे सूर्यमंडलमंडितम् प्रातस्मरणीय वीरशैव विमलमतस्थापनाचार्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करू. अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज व लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महास्वामीजी पर्यंत जे गुरु परंपरा झालेली आहे त्या गुरु परंपरेला अनंत प्रणिपाद नमस्कार करीत या भागातील चलता फिरता देव म्हणून प्रसिद्धी पावलेलं त्या भागामध्ये ज्ञानाचं भांडार दिलेलं सर्वांना मातृतुल्य प्रेम दिलेलं लिंगैक्य शतायुषी सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांच्या दिव्ययोग समाधीस अनंत प्रणिपाद नमस्कार करून
या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले हिरेमठ संस्थानचे वेदमूर्ती श्री चंद्रशेखर गंगाधर हिरेमठजी, नागणसूर मठाचे वेदमूर्ती सिद्धलिंग विजयकुमार हिरेमठजी आणि आज विशेष या जगाला तीन महाराज दिलेले मातृहृदय संपन्न असणारे औसा हिरेमठ संस्थानचे मातोश्री नागणसूर मठ संस्थानचे उत्तराधिकारी दिलेले सौभाग्यवती कल्पना विजयकुमार हिरेमठजी आणि जिंतूर मठाचे महाराजांना दान केलेले मातोश्री शिवम्मा अमरय्या हिरेमठजी आणि अत्यंत सुंदर तुम्ही पाहत आहात आज आम्ही झोपडीत आहे. म्हणजे आलमेलकर एवढं हुशार आहेत, महाराज भिजलं नाही पाहिजे, आम्ही भिजलो तरी चालेल, महाराज भिजले नाही पाहिजे आणि आमचे माईक सिस्टीम भिजले नाही पाहिजे आणि संगीतगार भिजले नाही पाहिजे. म्हणजे कथा आमचे सप्तर्षी आमच्या कानात येऊन सांगितलं, महाराज पाऊस जरी आला ना तुमचं कथा चालू राहू द्या, आम्ही सगळे लोकांना मदत घेऊन जातो. मला विश्वास आहे जोपर्यंत महादेवाची आरती होत नाही तोपर्यंत वरुण देव इकडे येऊ शकत नाही. मला विश्वास आहे, कारण जिथं शिवमहापुराण कथा चालते तिथं विघ्न नसते महाराज. साक्षात परब्रह्म परमात्माचं जिथं गुणगान होतो त्या ठिकाणी पंचभूत कोणापासून निर्माण झाला? पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश. ही इच्छा मात्रेन सृष्टी झालेलं आहे. हे सगळं त्याचा अधीन मध्ये असणारा परब्रह्म परमात्मा. जसं आपल्या घरामध्ये आपल्या अनुमतीशिवाय कोणी येऊ शकत नाही, अनोळखी माणूस, तसं परब्रह्म परमात्माचं जिथं गुणगान चालू आहे म्हणजे कथामृत चालू आहे तिथं विघ्न नसतात महाराज. आणि हे कथा कधी ऐकायला भेटतो? फार सुंदर सांगितलेले. जन्मांतरे भवेत् पुण्यः तदा सत्संगम लभे. जन्मांतरे भवेत् पुण्यः तदा सत्संगम लभे. एवढे सगळे लोक असताना सुद्धा गावामध्ये इतक्यांनाच का कथा ऐकण्याचे सौभाग्य भेटला महाराज? इतक्यांनाच का कथा ऐकण्याचे सौभाग्य मिळाला? त्याला उत्तर असं आहे महाराज,
जन्मांतरे भवे पुण्यः जन्म जन्मांतराचं पुण्य एकत्रित झालं ना तेव्हा काय भेटते म्हणा तदा सत्संगम लभे. बऱ्याच जणाला हे अहंकार असतो, मी कथा ऐकायला आलो. तुम्ही नाही आले, तुम्हाला आणण्यात आलं. कोण आणलं? घरात लोक म्हणत होते जा जरा कथा चालू आहे जा. असं नाही. जोपर्यंत आपल्या पुण्याची गठोडा भरत नाही तोपर्यंत कोणी असो ती व्यक्ती या कथा पेंडॉल मध्ये पाऊल ठेवू शकत नाही. तोच व्यक्ती इथं येतो ज्याचं पुण्याचं घागर भरलेलं आहे. घागर भरलेलं आहे. कोणाला नको वाटते सांगा पुण्याचं घागर भरून घ्यायला. पण हे मनुष्य कसं आहे, पुण्य पाहिजे पण पुण्य कर्म नको. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्याचं कर्म पाहिजे, फल पाहिजे पण पुण्य कर्म नको. पुण्यस्य फलमिच्छन्ति पापस्य फलम न इच्छते पापम कुर्वन्ति यत्नतः. पापाचं फळ कोणालाही नको वाटत. पण इथं शिवमहापुराण कथा तुम्हाला जर परब्रह्म परमात्म्याचं कथन श्रवण करायचं असेल तर मी पहिल्याच दिवशी सांगितलं शिवोहम शिवोहम शिवस्वरूपम. 1-2 घंटा किंवा 1.5 घंटा भगवान शंकराचं होऊन बसावं लागतं महाराज. नाहीतर मीच शंकर आहे, शंकरच मी आहे. समजून घ्या. तुम्ही जर जपमाला हातात धरलेले, जर तुमचं मन अंतर्मुख झाला, तुमचं मन जर बहिर्मुख झालं नाही, समजून घ्यायचं भगवंत आपल्यावर कृपा करायला सुरू केलेले आहे. कृपा करायला सुरू केले. बरेच जणांचं हातात माळ फिरते पण त्या माळ सोबत मन फिरत नाही महाराज. मग म्हणायचं मी लय केलं महाराज, माझं काहीच होईना. कसं होते? देव भावनेच भुकलेले. देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे, भाव. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा, देव भावाचा भुकेला, 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 देव भावाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ
जोरदार टाळ्या वाजवा संगीतगारांच्या नावाने. आमचे पवार सर, हरिकुमार, दिनेशजी, गणपती बाप्पा. बघा हे सगळे शिवगणंगणच आहेत. ते हरी आहे, हे गणपती बाप्पा आहे. अजून काय पाहिजे? इतकं सुंदर संगीत देणारे फार कमी भेटतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही अर्धा घंटा घंटाभर पूजा करा. शिवमहापुराण कथा सांगते, थोडा वेळ कर, पण जितका बी वेळ तू पूजा करत आहे त्या वेळासाठी तू माझ्याहून पूजा कर. बोलणं सोपं आहे महाराज, करणं लय अवघड आहे. की 2 दिवस मागं सांगितलं, ज्यांचं मन थांबला ते संत झाला. मग मन कसं थांबवायचं महाराज? मननात्रायते इति मंत्र. समजा तुम्ही अशा एका परिस्थितीमध्ये आहे की तिथं तुम्हाला शिवमंदिर नाही, जल नाही, तेल नाही, भस्म नाही, त्या ठिकाणी त्याची कशी पूजा करावी? मननात्रायते इति मंत्र. तुम्ही असं कुठंतरी जाता, काही लोकांचा व्रत असतो की दररोज शिवपूजन केल्याशिवाय जीवनाला सुरुवात करत नाही. मग त्याने कुठं कुठं राहतो? अनुरेण काष्ट मध्ये. जिथं तुम्ही आहात तिथं बी, तुमच्या मध्ये भी, माझ्या मध्ये भी, सकल जीव जंतू मध्ये परब्रह्म परमात्म्याचा वास आहे. फक्त काय, ती बघण्याची डोळे पाहिजे. परब्रह्म परमात्मा म्हणतो, मी इकडं तिकडं कुठं नाहीये, मी तुझ्यामध्येच आहे. फक्त मला अंतर्मुख होऊन हुड. बघा तुम्ही एकटे एका खोलीत लाईट गीट बंद करून बसू शकता. अंधारमध्ये बसता. मग कसं डोळे बंद केल्यावर मनामध्ये उजड झाला पाहिजे. जेव्हा मनामध्ये उजड पडायला सुरू होतो तेव्हा समजायचं डोळ्यासमोर अंधार येऊ दे, पण मनातलं उजड त्या डोळ्याला दिसलं पाहिजे. तेव्हा समजून घ्यायचं की माझं ध्यान मार्गाला लागलेले आहे, माझ्या जवळ जवळ परब्रह्म परमात्मा येत आहे. शिवमहापुराण कथा सांगते की तुम्ही जिथं आहे तिथंच त्रिवेणी संगमाचं स्नान होतं. कसं होतं मी बघायलो. तुम्हाला मी आता 5 दिवस पर्यंत आम्ही तुम्हाला सर्वांना भजन म्हणवलं. कोणी म्हणलं, कोणी म्हणलं. 5
सांगण्याची गरज नाहीये. ज्यांच्या घरामध्ये शिवमहापुराण कथा आहे ज्यांच्या घरामध्ये दररोज एक ओळी का होईना शिवमहापुराण कथेचं ओळी वाचल्या जातो, पारायण केले जातो. शिवमहापुराण जिथं आहे तिथं त्रिवेणी संगम आहे म्हणून वर्णन आहे. वसे जो देव तुझ्या अंतरी, जिकडे तिकडे शोधित तारे, जिकडे तिकडे शोधित तारे, फिरशी वेड्या परी. वसे जो देव तुझ्या अंतरी, वसे जो देव तुझ्या अंतरी. वसे जो देव तुझ्या अंतरी, वसे जो देव तुझ्या अंतरी. फिरते काठी डोंगर माथे, फिरते काठी डोंगर माथे, संत मुनी जन प्रभु गुण गाती, संत मुनी जन प्रभु गुण गाती. या विश्वासा तो निर्माता, जागा असे शिवहरी. वसे जो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. वसे तो तिकडे शोधित तारे, जिकडे तिकडे शोधित तारे, फिरशी वेड्या परी. वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. नमः पार्वतीपते शिव हर हर हर. काल तुम्ही श्रीशैल मल्लिकार्जुनाचं व हेमरेड्डी मल्लम्माचं प्रसंग तुम्ही सर्वांनी ऐकलेले. ज्यांनी ऐकले नाही त्यांनी श्री अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर या युट्यूब चॅनलवर ते टाकलेले, अपलोड केलेले. हेमरेड्डी मल्लम्मा कसं श्रीशैल मल्लिकार्जुनाला प्रसन्न करून घेते. भगवान कार्तिकेयमुळे श्रीशैल मल्लिकार्जुनाचा तो प्राकट्यीकरण झाला. 12 ज्योतिर्लिंगापैकी श्रीशैल मल्लिकार्जुन एक ज्योतिर्लिंग आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं एक एक महत्व आहे महाराज. श्रीशैल मल्लिकार्जुनाचं काय महत्व आहे? श्रीशैल शिखरम दृष्ट्वा पुनर्जन्म न लभ्यते. श्रीशैल मल्लिकार्जुनाचं दर्शन घेणं लांबच राहिलं. सहजपणे जर तुम्ही श्रीशैल मल्लिकार्जुनाचा शिखर जर तुम्हाला दिसला तरी काय सांगतात? शिवमहापुराण कथा सांगतं, श्रीशैल शिखरम दृष्ट्वा पुनर्जन्म न लभ्यते. जर हे भवचक्रातून पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि जनने जठरे शयनम,
पुन्हा 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 येणं जाणं जर आपल्याला ह्या जीवाला या आत्म्याला करायचं नसेल तर काय म्हणते, श्रीशैल शिखरम दृष्ट्वा, श्रीशैल शिखरम दृष्ट्वा, जो भक्त त्याच्या जीवनामध्ये श्रीशैल मल्लिकार्जुनाचा कळस शिखर दर्शन करतो त्याला पुनर्जन्म नाही असं शिवमहापुराण कथा सांगते महाराज. पुनर्जन्म नाही. विचार करा. मग मधात जाऊन जर शिवलिंगाचे दर्शन घेतलं तर, आता तुम्ही दररोज 12 ज्योतिर्लिंगाचा स्तोत्र म्हणता, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालेश ओंकारं ममलेश्वरम् परळ्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये. दररोज तुम्हाला हे कशासाठी म्हणवतो, प्रार्थना करत असताना आपलं शरीर इथं राहू द्या पण आपलं मन मात्र 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आलं पाहिजे. गेलं का कधी? ते आलमलाच्या चौकटच्या बाहेर गेलं नाही. सगळ्यात वेगवान वाहन कोणतं आहे? मन आहे महाराज. मी इथं बसून दररोज आमच्या अमृतेश्वर महादेवाचे मी दर्शन करू शकतो. कशामुळे? शरीर इथं ठेवायचं, मनानं मात्र तिथं जायचं. ते मठ माहिती आहे, ते पायरी माहिती आहे, कुठं नंदी आहे, कुठं शिवलिंग आहे, त्याचं दार किती वाकावं लागतो, खाली जाऊन कसं बसावं लागतो. मग तसं प्रत्येक ज्योतिर्लिंगापासे हे स्तोत्र म्हणवत असताना आपलं मन, शरीर इथं राहिलं पाहिजे पण आपलं मन मात्र ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पाहिजे महाराज. मन ओढाळ ओढाळ मन ओढाळ ओढाळ मन ओढाळ ओढाळ मन ओढाळ ओढाळ सदा करी तळमळ सदा करी तळमळ सदा करी तळमळ सदा करी तळमळ तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी मन ओढाळ ओढाळ मन ओढाळ ओढाळ सदा करी तळमळ सदा करी तळमळ मन ओढाळ ओढाळ तरी तुझ होय सुख हेर अवघे ते दुःख तरी तुझ होय सुख हेर अवघे ते दुःख चित्तीची वासना जव नाही गेली जाना चित्तीची ती वासना जव नाही गेली जाना तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी मन ओढाळे ओढाळे मन ओढाळे ओढाळे सदा करी तळमळ सदा करी तळमळ तया लागी स्थिर करी तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी चित्ती महादेव धरी चित्ती
महादेव धरी नमः पार्वते शिव हर 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 महादेव चित्ती महादेव धरी. कलाकार फार हुशार आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं आपलं आपलं महत्व आहे महाराज. श्रीशैल शिखरम दृष्ट्वा पुनर्जन्म न लभ्यते. पहिलं ज्योतिर्लिंग कोणतं आहे? सौराष्ट्रे सोमनाथांचे. हे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं महत्व आहे. दक्ष प्रजापतीनं आपल्या 27 कन्याला भगवान चंद्रदेवाला कन्यादान करून पहिल्या वर्षाचा कथा आठवण आहे की नाही? दक्ष प्रजापतीला किती होते लेकर? ते सांगितलं तरच मी पुढे सांगणार आहे, नाहीतर आरती करायचं. आता नाटक करायला सगळे. सोनाराने टोचले कान, पुन्हा मग बे एक बे बे दोन्ही किती होते दक्ष प्रजापतीला? सांगा. पुत्र किती होते? पुत्री किती होते? हा, त्या बात. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. का बरं सांगणार नाही तुम्ही? कोण ठेवले तुमच्या डोक्यावर हात? लिंगैक्य सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांना ठेवलेले आहे. निरंजन शिवाचार्य महाराजांचं हस्तस्पर्श झालेलं आहे. दक्ष प्रजापतीला 60,000 कन्या, 10,000 पुत्र होते. लक्षात आलं? हा. आपल्या घरी जर 2-3 जर झाले तर एकच झालं तर आजकाल पोरगा पाहिजे. मला जर कोणाच्या घरी कन्या जन्माला आले म्हणून सांगितलं ना, मला एवढं खुशी होते. काय काय माहित नाही मला, काय संबंध आहे माहित नाही, पण मला एवढा आनंद वाटते. कन्या रत्न जर कोणाच्या घरी जन्माला आलं असं बातमी ऐकता क्षणी आम्हाला सुद्धा अत्यंत आनंद होतो. मी पोरगा जन्माला आला तर त्यांना फोन करून त्यांना शुभेच्छा देत नाही, पण कन्या जन्माला आल्यावर त्या व्यक्तीला अवश्य फोन करून त्याला शुभेच्छा देतो. दक्ष प्रजापतीला 60,000 कन्या, त्याच्यातलं त्यांनी 27 कन्याला भगवान चंद्रदेवाला कन्यादान करून लग्न करून देतो. आज जे तुम्ही पंचांग मध्ये जे 27 नक्षत्र पाहता ना, ते दक्ष प्रजापतीचे कन्या आहेत. सत्तावीस कन्याला चंद्रदेवाला दान करून, कन्यादान करून लग्न करून दिलं. पण चंद्रदेवानं काय करू लागला? सर्व पत्नींवर समान प्रेम केलं नाही. त्याने त्याला एक अत्यंत प्रिय असं पत्नी होती, त्याचं नाव रोहिणी. रोहिणी पत्नी. त्या रोहिणीलाच त्याने संपूर्ण प्रेम दिलं होतं. त्या रोहिणीनं कसं सांगते तसं त्याने ऐकत होता.
बाकीच्या 26 जे पत्नी कन्या होते, दक्ष प्रजापतीचा जो कन्या, त्यांनी विचार केले, भगवान चंद्रदेव आम्हाला न्याय देईन, मग मुलीला दुःख झाल्यावर मुलगी कुठं जाते अगोदर? हा, तुमच्या भाषेमध्ये बापाकडं. दक्ष प्रजापती तो ज्याचा जनक होता. बाकीचे जे 26 कन्या जे होते चंद्रदेवावर रुष्ट झाले. म्हणता ना तुम्ही नाराज, मूड ऑफ. तुमचं पण होते ना कधी कधी. तुम्ही जर त्यांना काय आणायला सांगितलं, ते जर नाही आणले, बाबा बाबा बाबा, तुम्हाला कसं माहिती महाराज? ते येऊन सांगतात आम्हाला. बाकीचे जे 26 पत्नी होते चंद्रदेवाचं पृष्ठ झाले. पतीच्या प्रेमापासून लांब राहिले. कसं करावं म्हणून त्यांनी सगळं 26 जे कन्या होते चंद्रदेवाचे जो पत्नी, सगळ्यांनी कुठं गेले? दक्ष प्रजापतीच्या घरी गेले. 26 घराणा सांगितलं. एक नाही, दोन नाही, 26 वेगवेगळ्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं घराणं. दक्ष प्रजापती म्हणतो, ठीक आहे, मी चंद्रदेवाला समजवतो. ही एक लीला मात्र आहे. लीला परब्रह्म परमात्माचं लीला आहे. बाकी 26 कन्या काय विचार केलंय? महाराज, तुम्ही तर मग आमचं कन्यादान करून दिलेले, पण मग आमचे पती आम्हाला समान नजरेनं पाहत नाहीये. तिचं अर्धांगिनी म्हणून रोहिणीलाच प्राधान्य त्यांनी दिलेले. आम्ही काय करावं म्हणून कन्या सगळे येऊन त्याच्या वडिलांसमोर दक्ष प्रजापतीच्या महलामध्ये येऊन सगळे आपापले वेदना मांडू लागले. दक्ष प्रजापती म्हणतो, मी बोलतो चंद्रदेवाला. त्या सर्वांचं बोलणं ऐकून दक्ष प्रजापती चंद्रलोकाला जातात. चंद्रदेवाला म्हणतात, हे चंद्रदेवा, तुम्ही जे वागणूक देत आहेत हे अन्याय आहे. तुम्ही सर्वांना समान दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. एकदा समजवतात, दोनदा सांगतात, हो 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 हो, तुम्ही काळजी करू नका. असं चंद्रदेव प्रत्येक वेळा दक्ष प्रजापतीला आश्वासन देत होते. आता बी देतात ना लोक आश्वासन. तुम्ही जाऊन बटन दाबूस तरच, बटन दाबणं झालं, टाटा गुड बाय. त्याच्यात अजून एक बटन असते, ते कोणीच वापरत नाही. याच्यातलं आम्हाला कोणी नाही पाहिजे. एकदा वापरून बघा, देशाचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. चंद्रदेवानं जेवढे दक्ष प्रजापतीचं जे बोलणं ऐकलं, हो हो
काळजी करू नका, मी बघेन. दक्ष प्रजापती पुन्हा गेले. पुन्हा हिने, रोहिणी तू म्हणीन तस. काही जण असतात, तुम्ही किती समजावून सांगा, घरी गेल्यावर त्यांनी तीर्थ दिली, खलास. ते ज्यांनी ज्यांनी समजावून सांगितलेले असतात ना, बघा किती शक्ती दिलेली पत्नीमध्ये. आणि तुम्ही म्हणता त्याची आई त्याला 20 वर्ष 25 वर्ष सांभाळते. त्या आईचं कधी ऐकत नाही त्याने. 25 दिवस होत नाही तुम्ही येऊन घरी, त्या बैलाला असं व्यसन टोचता. वाटाळ्या काय वाटते का? म्हणजे तुमचे सगळे बैलाला असं नाही का? शिवमहापुराण फार अध्यात्म बी आहे, शिकण्यासारखं बी आहे महाराज. दक्ष प्रजापती चंद्रदेवाला कितीही समजवलं तरी सुद्धा हो 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 बरोबर. पुन्हा जेव्हा रोहिणीच्या अंतःपुरामध्ये महलामध्ये चंद्रदेव जात होता, त्यावेळी दक्ष प्रजापती काय सांगितलं ते सगळं विसरून असंच जीवन करत असताना पुन्हा एक दिवस ते 26 पत्नी पुन्हा एकदा दक्ष प्रजापतीच्या घरी जातात. रागामध्ये, रोषामध्ये. तुम्ही तुमच्याकडे एक महत्वाचं शस्त्र आहे, कोणतं आहे माहिती आहे का? सांगू? तुमचं काही विषय साध्य झालं नाही ना, पटकन असं पदर लावायचं, खडसा ढासा ढासा रडायचं. समोरचा माणूस किती दुःख आहे बाबा, किती रडायचे. 26 कन्या आपल्या वडिलांसमोर जाऊन, दक्ष प्रजापतीच्या समोर जाऊन असं रडले, तुम्ही आमचं चांगलं नाही केलं, तुम्ही आमचं एवढं वाईट केलं. दक्ष प्रजापतीला राग आला. या 26 कन्याचं दुःख पाहलं नाही, एवढं रडले. रडत रडत सगळं घराणं सगळं दुःख मांडले. मी आता जाऊन भेटतोच म्हणून राग रागामध्ये दक्ष प्रजापती कुठे आले? भगवान चंद्रदेवापाशी आले आणि म्हणतात, हे चंद्रदेवा, तुम्हाला किती समजवलं तरी सुद्धा तुम्ही काही तुमचं वागणूक बदलले नाही. तुम्ही बदलणार असं मला वाटत नाहीये. राग रागामध्ये दक्ष प्रजापती काय करतो? चंद्रदेवाला तुला क्षयरोग होऊन जाईल म्हणून शाप देऊन टाकतो. चंद्रदेवा म्हणून सांगतात, तुम्ही आता तुमच्या मनात फिरत असतील, जे आपल्यापेक्षा वयानं मोठे असतात त्यांचं बोलणं आपण ऐकलं पाहिजे आणि जीवनात उतरवलं पाहिजे. दक्ष प्रजापती किती समजवलं तरी चंद्रदेवाला समजलं नाही. तू ज्या रूपामध्ये तो अहंकार करतोय त्याला क्षयरोग होऊन जाऊ द्या असं त्याला शाप देऊन टाकतात. कळाला?
चंद्रदेवाला. चंद्रदेवाला शाप दिल्यावर चंद्रदेव थोड्या वेळासाठी घाबरतो. दक्ष प्रजापती सामान्य नव्हता, ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. अग्निसा त्याची पत्नी आहे. थोर तपस्वी आहे. साक्षात जगदंबेचं माता पिता आहे. अशा थोर व्यक्तीच्या मुखारविंदातून तुला मला क्षयरोग होऊ द्या असं शाप दिलेत म्हणल्यावर मला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चंद्रदेव मानसिक रीतीमध्ये खचत गेला. खरोखरच एक दिवस चंद्रदेवाला क्षयरोगानं ग्रसित झाला. क्षयरोगानं ग्रसित झाला. क्षयरोगाने ग्रसित झाल्याच्या नंतर इंद्र, गंधर्व, सुरवर सर्वांना चिंता पडली. ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा सर्वांना चिंता पडली. मग सगळे देवी देवता चंद्रदेवाची वेदना घेऊन कोणाकडे गेले? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, भगवान चंद्राला दक्ष प्रजापतीचं शाप दिलेले, शाप लागलेले, त्या शापामुळे त्याला क्षयरोग झालेले. आणि आता जगाला शीतल छाया देणार कोण? बघा, ह्या चंद्रलोक चालवणार कोण? चंद्रदेवाचं वेदना दूर करावं लागते असं ब्रह्मदेवाला अन्योन्य रीतीमध्ये प्रार्थना करू लागले. ब्रह्मदेव डोळे उघडून सर्व देवतांना बघतात. हे शापातून जर मुक्त व्हायचं असेल, हे रोग रूपी शापातून, रोग आहे ना, ते क्षय रोग आहे, त्या रोगातून जर मुक्त व्हायचं असेल, महामृत्युंजय मंत्राचा जप करावा लागेल. आणि ते बी कुठं? चंद्रदेवाला स्वतः जावं लागेल. पंचाक्षरी मंत्र व महामृत्युंजय मंत्र अनुष्ठान करावं लागेल. प्रभास तीर्थक्षेत्र ठिकाणी, प्रभास तीर्थक्षेत्र ठिकाणी, प्रभास क्षेत्रामध्ये त्याला तप करावं लागेल. महामृत्युंजय कोण आहे? परब्रह्म परमात्मा. महामृत्युंजय म्हणजे परब्रह्म परमात्मा. त्या मृत्युंजयाचं त्याला ध्यान करावं लागेल, त्याला आराधना करावं लागेल. ते पण कुठं? प्रभास तीर्थक्षेत्र ठिकाणी. काही ग्रहांना काही जप करायचा असेल, गुरुग्रहासाठी 19,000 काहीतरी आहे. नमः सूर्याय चंद्राय मंगळाय बुधाय च गुरु शुक्र शनिभ्यश्च राहवे केतवे नमः. हे नवग्रहाचं, प्रत्येक नवग्रहाचं वेगवेगळे मंत्र आहेत आणि त्या मंत्र किती करावं त्याची संख्या सुद्धा निगडीत आहे. तसं महामृत्युंजय मंत्र व पंचाक्षरी मंत्र किती जप करावं लागते? 10 कोटी म्हटले ते.
संख्याला महत्व आहे महाराज. पंचाक्षरी मंत्र 10 कोटी, महामृत्युंजय मंत्र 10 कोटी. एवढं त्याला कालावधी सुद्धा दिले ब्रह्मदेवाने. 6 महिन्यामध्ये पूर्ण करायचं. चंद्रदेवाला काय झालेले? क्षयरोग झालेले. हे लोक सगळं अंधारात पडलं. चंद्राची कार्य बंद पडलं. रोग ग्रसित झाला. भगवान चंद्रदेवाला ब्रह्मदेव आज्ञा करतात, हे चंद्रदेवा, दक्ष प्रजापतीचा शाप खाली जाणार नाही. ह्याच्यातून जर तुला पार व्हायचं असेल, ह्या रोगातून जर तुला पार व्हायचं असेल, सहा महिने तुला एकाच स्थानामध्ये बसून, म्हणजे प्रभास तीर्थक्षेत्र ठिकाणी 10 कोटी महामृत्युंजय मंत्र आणि 10 कोटी पंचाक्षरी मंत्र. आपण ही कथा अर्धा घंट्यामध्ये सांगून संपवायलो, पण ही जप करत असताना किती कष्ट झालं असेल. थोडं कथा सोडायला उशीर झाला तर हे मांडी बदलता, तुम्ही हे मांडी बदलता का? इकडचं मांडीतलं नसं ओढते, इकडचं मांडीतलं नसं ओढते. न हालता कोणीतरी बसले का? आम्हाला कसं वाटत असेल वरी बसून? मग 6 महिना 10 कोटी पंचाक्षरी मंत्र, 10 कोटी महामृत्युंजय मंत्र जप करावा लागेल. भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यावं लागेल. ब्रह्मदेव म्हणले, असंच अनंत जीवन, अनंत दिवस रात्र. आणि तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो, 6 महिने म्हणजे किती? आपलं 1 वर्ष, त्यांचं 1 दिवस. वाजवा टाळ्या. कळाला का? 6 महिने देवतांचं दिवस वेगळे, घंटा वेगळं. आपलं 1 वर्ष, त्यांचं किती? 1 दिवस. तसले 6 महिने. आता कळाला असेल तर वाजवा. आपलं 1 वर्ष, त्यांचं 1 दिवस. आणि लावा 6 महिने. उद्या हिशोब करून सांगा किती वर्ष लागतात. भगवान चंद्रदेव ब्रह्मदेवाचा आज्ञा ऐकून परब्रह्म परमात्माचं त्यांनी 10 कोटी मंत्र जपाला सुरुवात केला. अनेक युग चालले. कशासाठी? रोग मुक्त होण्यासाठी. महामृत्युंजय मंत्र बघा तुम्ही. आता बी जर कोणी घरामध्ये मृत्यूशी झुंजत असेल तर मग महामृत्युंजय जप घरात करवा म्हणतात. कशासाठी? महामृत्युंजय मंत्र जप केल्यानं परब्रह्म परमात्मा कृपा करून त्याची मृत्यू टळते, त्याची मृत्यू थोडं पुढे जाते. म्हणून ही आख्यायिका आहे, परब्रह्म परमात्म्याचं कृपेनं महामृत्युंजय मंत्र जप केल्यानं थोडं मृत्यू टळे. मृत्यू येणाऱ्या माणसाला वेदना कमी होईल. चंद्रदेवानं महामृत्युंजय मंत्र जप सुरू केला. शिवपंचाक्षरी मंत्राचा जप सुरू केला.
असंच युग युगापर्यंत चलत राहिला. त्याची पूर्ण तप पूर्ण झाला तेव्हा भगवान शंकर चंद्रदेवासमोर प्रत्यक्ष होतो. नमः पार्वतीपते शिव हर हर. भगवान चंद्रदेवासमोर क्षयरोगानं ग्रसित झालेले भगवान चंद्रदेव 10 कोटी मृत्युंजय मंत्र जप केला. 10 कोटी शिव पंचाक्षरी मंत्र जप केला. शाप कोण दिलं? दक्ष प्रजापतीला. परब्रह्म परमात्मा त्याच्या समोर प्रसन्न होतात, प्रकट होतात आणि भगवान चंद्रदेवाकडे पाहतात. भगवान चंद्रदेव हात जोडून भगवान शंकराला म्हणतात, हे भगवन, मला ह्या शापातून मुक्त करावा आणि माझ्या जीवनाचा उद्धार करावा. परब्रह्म परमात्मा उदार अंतःकरणानं भगवान चंद्रदेवाला एक वरदान देतो. हे चंद्रदेवा, तुझं जे रोग आहे आजपासून नष्ट झाला असं वरदान मी तुला प्राप्त करतो, आशीर्वाद देतो. पण एका पक्षात तो क्षीण होत जाईल आणि एका पक्षात तो निरंतर वाढत राहील. तेव्हापासून काय झालं? कमी होत जाणं म्हणजे काय? अमावस्याकडे जाणं. वाढत वाढत जाणं म्हणजे काय? पौर्णिमेकडे जाणं. आणि तुझा रोग ग्रसित असल्यामुळं तुझं रोग निवारण होऊ द्या आणि या ज्या स्थानामध्ये बसून तू 10 कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप तू केलेला त्या स्थानाला मी आज पवित्र करतो. तुझ्या नामानं तुझं तू बसून तप केल्याच्या जागेला मी पवित्र करतो आणि इथं सदैव काल सोमेश्वर नावाचा सोमनाथ लिंग रूपामध्ये मी इथं प्रकट राहतो. म्हणून ज्योतिर्लिंग रूपामध्ये चंद्रदेवाचा. आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, एक चंद्रकुंड म्हणून आहे चोरटी सोमनाथाच्या बाजूला. जो भी व्यक्ती जो रोगग्रसित आहे त्यांनी जाऊन त्या चंद्रकुंडामध्ये स्नान केला आणि सोरटी सोमनाथेश्वराला जाऊन नमस्कार केला. आणि ज्या इच्छेनं तुम्ही स्नान केलेले असता, जे रोग तुम्हाला आहे, चर्मरोग असो, कोणता असो, शरीराची कोणती व्याधी असो, ते सर्व व्याधी काय करते? त्याने त्या चंद्रकुंडामध्ये स्नान केल्यानं. एवढंच नव्हे, भगवान चंद्रदेवाला वरदान दिला, तू ज्या ठिकाणी बसून महामृत्युंजय मंत्र पठण केलेले, जप केलेले, त्या स्थानाला मी आज सोमेश्वर लिंग, सोरटी सोमनाथ या लिंगानं प्रसिद्ध होतो. आणि पुन्हा चंद्रदेव भगवान शंकराचा वरदान पाहून सर्व रोगापासून मुक्त होऊन सोरटी सोमनाथेश्वराचं आशीर्वाद घेऊन भगवान चंद्रदेव चंद्रलोकाला परततो. असं सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं महिमा आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची एक महिमा आहे. तसं सोरटी सोमनाथ लिंगाचा एक महिमा म्हणजे ज्याला रोग आहे, ते कसं असू शकतो? शरीराचा असू शकतो, भवरोग बी असू शकतो. भव
रोग. म्हणून शिवपाठ मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, रोग या शब्दाचं निवारण जर कोण करणार असेल तर तो सोरटी सोमनाथेश्वर महादेव करतो. सोमनाथेश्वर महादेव. म्हणून तुम्ही म्हणता की नाही, काय म्हणता तुम्ही शिवपाठ मध्ये? भवरोगावरी दिव्य रसायन, 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 औषध हे जाण शिवनाम, औषध हे जाण शिवनाम, औषध हे जाण शिवनाम, भवरोगवरी दिव्य रसायन, भवरोगावरी दिव्य रसायन, भवरोगवरी दिव्य रसायन, भवरोगावरी दिव्य रसायन, औषध घे जाण शिवनाम, जाण शिवनाम, 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 औषध हे जाण शिवनाम, भवरोगावरी दिव्य रसायन, 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 भवरोगावरी दिव्य रसायन. रोग कोणता आहे? चंद्रदेवाला क्षयरोग आहे. जगाला कोणता रोग आहे? भवरोग. भव म्हणजे पुन्हा येणं, पुन्हा येणं, पुन्हा जाणं, पुन्हा जाणं, येणं जाणं. याला काय म्हणतात? भवरोग म्हणतात महाराज.
बघा किती जण संत सज्जन लोक होऊन गेले, होऊन गेले की नाही? त्यांचं नाव आज बी आपण घेतो आणि आमच्या तुमच्यासारखे बरेच जण जन्माला येतात, मधातूनच जातात, मधातच येतात, मधातूनच जातात. कोणी नाव घेतलं का? नाही महाराज. बरेच जण संत सज्जन लोक आज बी गेलेत, पण तरी कोणाला जाऊन 500 वर्ष गेलं, कोणाला जाऊन 700-800 वर्ष झालं, कोणी हजारो वर्ष पूर्वी गेलं. आज भी त्यांचं नाव घेतात. कशामुळं? त्यांनी एक औषध लेप करून घेतलं महाराज. त्यांनी कुठे होते? तुमच्या आमच्या सारखं भवामध्येच होते. भव म्हणजे संसार, भव रोगामध्येच होते. पण त्यांनी समजून घेतलं, या भव रोगावर जर दिव्य रसायन कोणतं असेल महाराज, शिवनाम आहे. म्हणून या जिभेला अजून एक छंद लागला पाहिजे महाराज. शिव शिव वेळोवेळा जिभेला गेला गोचाळा. शिव शिव वेळोवेळा जिभेला गेला गोचाळा. शिव शिव वेळोवेळा शिव शिव वेळोवेळा जिभेला गेला गोचाळा. शिव शिव वेळोवेळा जिभेला गेला गोचाळा. भव रोगावरी दिव्य रसायन. भव रोगावरी दिव्य रसायन. औषध घे जाण शिवनाम. औषध हे जाण शिवनाम. औषध घे जाण शिवनाम. औषध हे जाण शिवनाम. भव रोगावरी दिव्य रसायन. भव रोगावरी दिव्य रसायन. भव रोगावरी दिव्य रसायन. हे असे वाक्य घरामध्ये लिहून ठेवलं पाहिजे महाराज. तुम्ही काय लिहिता? असे वाक्य लिहून ठेवलं पाहिजे. काही काही महान संत सज्जनांचं फोटो भावचित्र घरात असलं पाहिजे. तुम्ही काय लावता? मी एकाच्या घरी गेलतो रात्री, लांब होत ते मठापासून, प्रवासानं थकलो होतो आम्ही. आराम करायला आम्हाला एक खोलीमध्ये व्यवस्था केलं. मग आराम करावं म्हणून आता दरवाजा बंद करता क्षणी दरवाजाच्या पाठीमाग, त्याचं नाव नाही मी घेत, जेवढा दरवाजा होता, बाहेरून जेवढा दरवाजा दिसते ना, अशात मला थोड्या वेळा करता भीती वाटलं. काय म्हणून? कोणीतरी उभाच आहे दरवाजाच्या माग. त्यांनाही लक्षात नसेल. आता झोपताना दरवाजा पुढं करावं लागते ना. दरवाजा पुढं करायला गेलो, पाठीमाग जे तुम्ही टीव्ही मध्ये बघता ना, छोटे छोटे कपडे, काय आदर्श भेटणार आहे तशा फोटोनं? दरवाजाच्या पाठीमाग जेवढं मोठं दरवाजा आहे तेवढं मी उघडच ठेवून दिलं.
बंदच नको म्हटलं. घरात फोटो कसले पाहिजे? लिंगैक्य सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांचा पाहिजे. घरात फोटो कोणतं पाहिजे? स्वामी विवेकानंदजी लावा, पंचाचार्यांचे लावा, महात्मा बसवेश्वरांचे लावा, मन्मथ माऊलीची लावा, तुमच्या गुरुजनांच्या लावा. ते फोटो बघितल्याच्या नंतर जीवनामध्ये काहीतरी झालं तर ह्या फोटो मध्ये आहेत त्यांच्यासारखं झालं पाहिजे असं तुमचं लेकरू सांगितलं पाहिजे. आणि असं महान वाक्य लिहून ठेवलं पाहिजे. लिहा तुम्ही कुठंतरी, जिथं तुम्ही बसता तिथं हॉलमध्ये सगळं शोपाट काही काही घरामध्ये लिहून ठेवलेले आहेत पेंटिंग न. का लिहू नाही? जे बघता, जे तुम्ही डोळ्यानं दररोज बघता, कानानं श्रवण करता, एक ना एक दिवस तुमच्यावर शिवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तसं भगवंताला दर्शनाला, त्या दर्शन डोळ्यानं सुद्धा दर्शन करावं लागतं महाराज. म्हणून तिथं लिहिलं पाहिजे काय म्हणून? शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा. म्हणा ना, दररोज शिवपाठ करता ना? कधी? मी गेल्यावर, म्हणजे मी जिंतूरला गेल्यावर. त्याच्यामध्ये बघा अर्थ घेतलं मराठी तर फार इझी आहे, फार सोपं आहे. मग मराठीत जर अर्थ अनर्थ केला, कसं आहे वाक्यच? कसं आहे? शिवपाठ करा, पाठ करा. हे पाठ करा. मला असं वाटतं वीरशैव धर्मामध्ये बरेच जण पाठच केलेले आहे. दररोज न चुकता कोण शिवपाठ करतात? हात वरी करून सांगा बरं, प्रामाणिकपणे नाही सांगा, हात वरी करा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. दररोज न चुकता, एकटे का असेना पण दररोज शिवपाठ केलं पाहिजे. ज्यांनी करत नाहीत त्यांनी टाळ्या वाजवा. शाणे झाले आज. भवरोगवरी दिव्य रसायन, भवरोगवरी दिव्य रसायन, औषध हे जाण शिवनाम, औषध हे जाण शिवनाम, औषध हे जाण शिवनाम, औषध हे जाण शिवनाम. मी शिवपाठामधलं हे दोनच ओव्या म्हणत आहेत तुम्हाला. अभंग कशाला? फिट बसलं पाहिजे डोक्यात. हे भव आहे, हे रोग आहे. तसं चंद्रदेवाला क्षयरोग लागला म्हणून सोमनाथ लिंगाचं आवाहन करतो आणि प्रभास क्षेत्रामध्ये 10 कोटी महामृत्युंजय मंत्र पठण करतो आणि 10 कोटी पंचाक्षरी मंत्राचं पठण करतो. ते स्थान पवित्र होतो म्हणून सांगतात बघा. मग हे तोंड सुद्धा, हे वाणी सुद्धा तुमचं पवित्र करायचं असेल ना, काय करावं लागतं? शिवनामस्मरण करावं लागतं. फक्त संत सज्जन लोकांनी सांगितलेलं वाक्यच सत्य होत नाहीये. ज्या व्यक्तीच्या मुखारविंदामध्ये शिववाणी आहे तो व्यक्ती अवश्य, काही सांगू द्या, आज पाऊस पडणार म्हणजे पडणार. जर कोणी म्हणलं
पण त्यांच्या वाणीमध्ये शिववाणी असलं पाहिजे. मग ते कवा येते महाराज? भवरोगवरी दिव्य रसायन, भवरोगवरी दिव्य रसायन, औषध हे जाण शिवनाम, औषध हे जाण शिवनाम. मनुष्य काय करतो? जीववाणीकडे लक्ष देऊन जगतो. जीववाणीकडे. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. का आम्हाला शिवनामस्मरण गोड लागत नाहीये? त्यांनी 10 कोटी महामृत्युंजय मंत्र जप केला. आपण जायपर्यंत 1 कोटी तरी कुठं? एक कोटी, एकच. का गोड लागत नाहीये शिवनामस्मरण म्हणल्यावर? मनुष्य कधी बी जीववाणीकडे लक्ष देऊन जगतो. बघा, आता तुम्हाला उदाहरण दिल्यावर कळेल. आता तुम्ही एका दुकानात गेले, वस्तू घेतलं, तुमचं वस्तूचं किंमत झालं 80 रुपये. तुम्ही 100 रुपये त्याला दिले. त्यांनी गडबड मध्ये तुम्हाला 20 रुपये द्यायला पाहिजे. त्यांनी दिलं 10-10 चे 2 नोट द्यायला पाहिजे. त्यांनी दिलं 20-20 चे 2 नोट. लक्ष देऊ नाही का? त्याचे पैसे तुमच्याकडे किती आले? 80 रुपये झाला होता. तुम्ही 100 रुपये दिले. त्यांनी 20 रुपये द्यायला पाहिजे. त्यांनी दिलं 40 रुपये. त्याचे पैसे आपल्याकडे किती आले? हा, गणित मध्ये हुशार आहे. 20 रुपये जास्त आला. दिल्या ठिकाणी सामान अजून हातात घेतलं नाही. 40 रुपये फटकन. खिशात घालण्याच्या अगोदर हातात घेतलेले असताना एक वाणी सांगतो मधातून. एक वाणी. ते म्हणतो, नाही नाही, हे 20 रुपये तुझं नाहीये. त्याने गडबड मध्ये जास्त दिलेले आहे. तू प्रामाणिकपणे त्याला वापस दे. जे वापस दे म्हणून जे सांगते ना, ते कोण असते? ते शिववाणी असतो. शिववाणी. पटकन तिथून एक दुसरा आवाज येतो, जाऊ दे. गडबड मध्ये दिलं, आता माझा 20 रुपये फायदा झाला. कशाला? बहुशय लोक घेऊन चल म्हणणाऱ्या वाणीकडेच लक्ष देतात. मग तुमचं जास्त वज्ज कुठं झालं? तिकडच झालं ना. शिवनामस्मरणामध्ये झालं का? भगवान शंकराचं कधी ऐकलं का? नाही महाराज. जो व्यक्ती शिववाणीकडे जोर देऊन जगतो, तो व्यक्ती महात्मा झाल्याशिवाय राहणार नाही. तो महात्मा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो मी, भवरोगवरी दिव्य रसायन, भवरोगवरी दिव्य रसायन, औषध हे जाण शिवनाम, औषध हे जाण शिवनाम, औषध हे शिवनाम, औषध हे जाण शिवनाम. भवरोगवरी दिव्य रसायन, भवरोगवरी दिव्य रसायन, भवरोगवरी दिव्य रसायन. पहिलं जोरात टाळ्या वाजवा संगीतकारांच्या नावाने.
आमचे गणपती बाप्पा गणेशजी अत्यंत सुंदर. बघा, हे नसलं तर काही नाहीये. भाव राग ताळ पाहिजे महाराज. ज्याच्या जीवनामध्ये भाव राग ताळ नाहीये त्याचं जीवन बेसूर आहे. ज्याला चांगलं खायचं सवय लागलेलं आहे ना, ते कसं बी खात नाही. चांगलंच लागतं त्याला. तस अत्यंत सुंदर. बघा, काय वारा आला, काय झालं. परब्रह्म परमात्मा जिथं जिथं ज्याचं गुणगान होत असत त्या ठिकाणी या मंडपावर येऊन पाय सोडून त्यांनी सुद्धा तल्लीन होऊन परब्रह्म परमात्माचं नाम चिंतन स्मरण ऐकत असतो. म्हणून या आवरणामध्ये काहीही होत नसतं. इथं आलेल्या लोकांना भवसागरातून पार झाल्याशिवाय राहत नाही. हेच शिव महापुराण कथेची महिमा आहे महाराज. काल मल्लिकार्जुन देवाचं दर्शन, आज सोरटे सोमनाथेश्वर. पुन्हा उद्याच्या दिवशी असंच एक शिवभक्तिमय वातावरणामध्ये असंच एक सुंदर अजून एक महिमा भगवान शंकराची आपण सगळे उद्याच्या दिवशी पाहूया. आज जो कार्य मठाचं चालू आहे त्या कार्यामध्ये जो गोदान कार्य या गावातर्फे चालू आहे त्या कार्यामध्ये शांताबाई, श्याम आहे का हे, राम आहे, शांताबाई राम समशेट्टे यांनी गो देणगीसाठी त्यांनी 1100 रुपये देणगी दिलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बनते. आणि दयानंद दगडू अप्पा खिचडे का खिचडे ह्या परिवाराच्या वतीनं एक कारवड दान मध्ये आलेले आहे, देणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बनते. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आमचे हजारे आणि कैलासप्पा निलंगे, अश्विन, त्यांच्या वडिलांचं नाव माणिकप्पा चरकपल्ले, या सर्वांनी जाऊन अत्यंत सुंदर ब्लड लाईन मधलं एक सुंदर नंदी आज त्याने रेणापूरच्या पलीकडं असलेलं नंदी आज आपल्या गावामध्ये आणण्यात आलेले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, नुसतं सांगितले की काम व्हायले. टाळ्या वाजवा. आणि दयानंद दगडूअप्पा खिचडे परिवाराच्या वतीनं ते सुद्धा एक कारवड देण्याचा संकल्प त्याने केलेले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बनते. आणि आज नंदी आला म्हणजे देवणी गो सेवा केंद्र पूर्ण झाला. जसं तुमचं जेवढं सौभाग्याला किंमत असतो, बरेच जण काय करतात, फक्त गोमाता पाळतात. त्या गोमाताला पुढं वंशवृद्धी करण्यासाठी कोण असतो? नंदी महाराज असतो महाराज. त्यामुळे त्या नंदीचं अत्यंत सुंदर असं त्याचं वंशावळी असलेलं. वंशावळी म्हणजे आता तुमच्या गावामध्ये ते येतात की नाही?
ते काय म्हणतात तुम्ही त्याला मराठीमध्ये, एवढं मोठं असते बघा ते आजी आपण जैताण जैताण ते लिस्ट घेऊन येतात. हा, कन्नडमध्ये त्यांना हेळव म्हणतात, मराठीत काय म्हणतात? वंशावळीचं एक जर जोरात सांगा ना, मला बी कळू द्या. वासुदेव, हा, त्यांच्याकडं आपल्या घराचं सगळं वंशावळी असते, असते की नाही? आपल्याला जास्तीत जास्त काय सासरे, सासऱ्यांचा सासरे नाव माहित आहे का? मी हात करायलो, नाव सांगा ना तुम्ही. माहित नसते. पण हजारे आणि चरकपल्लेनी मिळून तुमच्या गावातले लोक एवढं हुशार आहेत. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. चरकपल्ले, माणिकप्पा चरकपल्ले आणि हजारे अप्पा या दोघांनी अशा व्यक्तीला शोधले की त्यांनी त्यांच्या 3 पिढ्यापासून फक्त ब्लिडिंग वर काम करणाऱ्या, नंदीवरच काम करणाऱ्या घराणा हुडकले त्यांनी. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. 3 पिढ्यापर्यंत घराण्याचं, 3 पिढ्यापर्यंत नंदीच सेवा करणारा घराणा शोधला. हे महत्वाचा विषय आहे. मग त्याच्यापाशी आज आणलेलं नंदी आहे. बघायचं असेल तर जाऊन बघून या. अजून 1 महिना 1.5 महिना इथंच आहे तुमच्याकडं. कैलासप्पा निलंगे यांच्या शेतात आहे. बघायला जात असताना कसं जायला पाहिजे? नंदीला, गाईला बघायला जाताना तुम्ही पाहुण्याच्या घरी गेल्यावर कसं जाता? तसंच जाता का? हात हलवीत नाही. मग बघायला, नंदीला बघायला जात असताना, गोमातेला बघायला जात असताना चंदा घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे त्याचं खाऊ घेऊन गेलं पाहिजे. काहीतरी ढेप, भरडा, चारा. तसं रिकाम हातानं तिथं जाऊन बघितलं नाही पाहिजे. ज्याला ज्याला जाऊन बघायचंय त्यांनी तसंच जाऊन बघू नका. तसंच जर बघितलं तर बघा. तसं 3 पिढ्याचं नंदीचं सेवा करणाऱ्याच्या घराण्यातून ते नंदी, उत्तम वंशावळी असलेलं ते नंदी, अमृतेश्वर मठाचा नंदी आज या आलमला नगरीमध्ये आलेले. आलमलाचे जे सद्भक्त आहेत, ज्यांनी कोणी ही सेवा केलेली आहे, पुढं होऊन त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि विशेष करून ही सेवा करण्याच्या पाठीमाग अनेक लोक आहेत, प्रत्यक्षामध्ये, परोक्षामध्ये. काही लोकांनी देणगी स्वरूपामध्ये दिलेले, काही लोकांनी वैयक्तिक कारवडी देण्याचे संकल्प केलेले. धाराशिव परिवाराच्या वतीनं 3 कारवडी, निलंगेकर परिवाराच्या वतीनं 2 कारवडी आणि माणिकप्पा चरकपल्ले यांच्याकडून 1 कारवड आणि कंकर शिंग हजारे यांच्याकडून 1 कारवड. आणि विशेष करून आज एक नाव आले, शिवस्वरूप बिराजदारजी यांनी सुद्धा 1 कारवड देण्याची योगदान त्यांनी दिलेले आणि हुडकत आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि भगवान अप्पा चरकपल्ले यांनी सुद्धा 1 कारवडाची वाग्दान केलेले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि तसंच दयानंद दगडू अप्पा खिचडे यांनी सुद्धा या परिवाराच्या वतीनं सुद्धा 1 कारवडाची व्यवस्था होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. आणि प्रत्यक्षामध्ये, परोक्षामध्ये बरेच जण गोसेवा करण्यासाठी दिलेले आहेत. आणि